बी फार्मसी फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरमध्ये आपण युनिट 1 मध्ये आज बघणार आहोत आर अँड एस नोमेनक्लेचर. बघा, आर अँड एस नोमेनक्लेचर. आर आणि एस नोमेनक्लेचर कुणाला म्हणायचं? आर हा शब्द लॅटिन वर्ड रेक्टस म्हणजेच राईट हँड साइड येतो. यस म्हणजे सिनिस्टर, ज्याचा अर्थ होतो लेफ्ट साइड. राईट म्हणजे थोडक्यात क्लॉकवाइज डायरेक्शन. लेफ्ट म्हणजे थोडक्यात अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आता हे आर आणि एस नोमेनक्लेचर करायचं कशा पद्धतीनं? एखाद्या मॉलिक्यूल असेल असिमेट्रिक कार्बन ॲटम, तर त्या मॉलिक्यूलच्या प्रायोरिटी सिक्वेन्स ठरवायची. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. राइट, या कार्बन ॲटमच्या कडेने जे वेगवेगळे ॲटम किंवा ग्रुप आहेत, यांची प्रायोरिटी सिक्वेन्स ठरवायचा आहे. या कार्बनला कोण अटॅच आहे? कार्बन, ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन. सगळ्यात मोठा कोणता ग्रुप आहे हे ॲटॉमिक नंबरवर ठरवायचं. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, ऑक्सिजनचा 8 आहे, कार्बनचा 6 आहे. ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी. कारण कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, ऑक्सिजनचा 8 आहे, म्हणून फर्स्ट प्रायोरिटी. आता ह्या दोघांचं बी प्रायोरिटी सेम वाटलेली आपल्याला. कार्बन पण 6 आहे कार्बन, मग त्याच्यानंतरचा नेक्स्ट ॲटम कोण ठरवायचं? नेक्स्ट ॲटम कोण आहे? हायड्रोजन. नेक्स्ट ॲटम कोण आहे? ऑक्सिजन. जर सेम ॲटम असतील तर त्याची प्रायोरिटी ठरवत असताना त्याच्यानंतरच्या ॲटमवरून ठरवा. कार्बनला जोडून असलेला हायड्रोजन कन्सिडर करता का ऑक्सिजन कन्सिडर? ऑक्सिजन. बाकी नंबर द्यायची गरज नाही, 2च नंबर द्यायचं. आता ह्याचा सिक्वेन्स तयार करा. इट इज राईट साइड क्लॉकवाइज डायरेक्शन, देन इट इज नोन ॲज आर कॉन्फिगरेशन. सेम तसंच करू. कार्बन, ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन. कोणाची प्रायोरिटी हायेस्ट आहे? ऑक्सिजन. ह्याला नाव देऊ 1. आता सेकंड प्रायोरिटी या कार्बनची का या कार्बनची? दोन्ही कार्बन सेम असतील तर कंपेअर विथ नेक्स्ट ॲटम. हायड्रोजन का ऑक्सिजन? ऑक्सिजन ॲटम, म्हणून ह्याची प्रायोरिटी सेकंड. ज्यावेळेस ह्याचा रूट तयार करू आपण, हा रूट लेफ्ट साइडनं तयार होतो, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननं तयार होतो, म्हणून ह्याला म्हणायचं यस कॉन्फिगरेशन. येते लक्षात? This priority will be depends upon sequence rule. मग sequence rule काय आहेत? Priority sequence can be determined by comparing atomic number. Atomic number. If 2 same, then compare next atom. असे काही रूल्स आहेत, सिक्वेन्स रूल.
ते रूल्स मी सांगतो तुम्हाला. आणि मग डबल बॉन्ड असेल तर काय कन्सिडर करावं, ट्रिपल बॉन्ड असेल तर काय कन्सिडर करावं, या सगळ्या गोष्टी आपण आता अगोदर रूलमध्ये बघू आणि मग त्याच्यानंतर एक्झाम्पल बघू. त्याच RNS सिस्टीमला म्हणलं जात आहे कान इनगोल्ड प्रिलॉग सिस्टीम. कान इनगोल्ड प्रिलॉग सिस्टीम काय आहे बघा, लिहा, हेडिंग टाका अगोदर. RNS नोमेनक्लेचर कान इनगोल्ड प्रिलॉग सिस्टीम. लिहा, सिक्वेन्स रूल. एक मिनिट, सॉरी, लिहा. R&S nomenclature, R&S nomenclature depends upon the sequence rule. खाली टाका हेडिंग सिक्वेन्स रूल. लिहा, the 4 atoms or a group of atoms attached to a symmetric carbon atom, attached to a symmetric carbon atom are arranged in a priority sequence. Is called a sequence rule. Next point. R&S nomenclature means R&S nomenclature means the R, capital R, comes from Latin word rectus, means right कंसात clockwise direction, and yes, the Latin word sinister means left anti-clockwise direction. Next point. The 4 atoms or a group of atoms directly attached to a symmetric carbon atom are different from one another. Sequence of priorities. Sequence of priorities are determined by
their atomic number. नेक्स्ट पॉइंट, जर आता इथं आता प्रश्न पडला बघा, हे दोन्ही सेम आहेत तर काय करायचं, लिहा. इफ द टू atoms directly attached to a symmetric carbon atom have same atomic number, comma, the priority may be determined by comparing next atom in the group. Next point, a double bond or a triple bond is equivalent to two or three such atoms. Two or three such atoms. बघा कसं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल तर या कार्बनला डबल कन्सिडर करायचं, या कार्बनला डबल म्हणजे टोटल 4 कार्बनचा ॲटॉमिक नंबर काउंट करायचा. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर या कार्बनला 3 कार्बन कन्सिडर करायचं, या कार्बनला 3 कार्बन कन्सिडर करायचं, म्हणजे 2 कार्बनच्या ऐवजी 6 कार्बन ॲटमचा ॲटॉमिक नंबर कन्सिडर करायचा. डबल बॉन्ड असेल तर 2 च्या ऐवजी 4 कन्सिडर करायचा. सी डबल बॉन्ड ओ असेल तर 2 ऑक्सिजन कन्सिडर करायचं. सी ट्रिपल बॉन्ड एन असेल तर 3 नायट्रोजन कन्सिडर करायचं. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर 4 कार्बन कन्सिडर करा, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर 6 कार्बन कन्सिडर करा, सी डबल बॉन्ड असेल तर 2 ऑक्सिजन कन्सिडर करा, सी ट्रिपल बॉन्ड एन असेल तर 3 नायट्रोजन ॲटम कन्सिडर करा. हे लिहून घ्या का, हे इकडला भाग लिहून घ्या सगळेजण. लिहिलात तो पॉइंट. त्याच्यानंतर हे बोर्डावरले 2 एक्झाम्पल लिहून घ्या. लॅक्टिक ॲसिडचं आर कॉन्फिगरेशन आणि एस कॉन्फिगरेशन. आणि मग मी तुम्हाला काही एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी देतो.
झालं, लिहून घेतलात तर बघा काही एक्झाम्पल, हे 2 एक्झाम्पल लिहून घेतलात का बघा. लिहून घेतला नसाल तर हे 2 लिहून घ्या. मग आता तुम्हाला काही प्रॅक्टिसला देतो. एवढ्या 6 एक्झाम्पलचं नाव द्या तुम्ही, आर आणि एस. तुम्ही अगोदर ट्राय करा, मग मी तुम्हाला करून दाखवतो. बघा प्रायोरिटी सिक्वेन्स कसं दिलेलं बघा. आता हो का या एक्झाम्पल मध्ये कार्बनला अटॅच असणारा हायड्रोजन म्हणजे ॲटॉमिक नंबर 1, कार्बन म्हणजे ॲटॉमिक नंबर 6, कार्बन म्हणजे ॲटॉमिक नंबर 6, क्लोरीन म्हणजे ॲटॉमिक नंबर 17, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी ह्याची आहे. आता हा पण कार्बन आहे, हा पण कार्बन आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर अजून एक कार्बन आहे. 2 कार्बन असल्यामुळे इथं प्रायोरिटी सेकंड आली. रूट तयार केला तर हा क्लॉकवाईज डायरेक्शन राईट साइडनं आहे, म्हणून ह्याचं नॉमेनक्लेचर काय हो, आर. इथं परत क्लोरीनला 1, 1 कार्बन आहे, 2 कार्बन आहे, ह्याला 2. लेफ्ट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, यस कॉन्फिगरेशन. OH म्हणजे O, H कार्बन कार्बन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8, कार्बनचा आहे 6, 6 आणि 1. ऑक्सिजनची प्रायोरिटी हायेस्ट असल्यामुळं ऑक्सिजनला नाव दिलं मी 1. आता हायड्रोजन का कार्बन ह्याचा काही संबंध नाही. कार्बन का हायड्रोजन, कार्बन, आणि हायड्रोजन एक आहे म्हणून इथं 2. राईट साइडनं चाललोत, क्लॉकवाईज डायरेक्शननं चाललोत, म्हणून त्याचं कॉन्फिगरेशन काय येईल, आर. कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन 6, 8, 7 आणि 1. 8 वाला फर्स्ट प्रायोरिटी.
7 वाला सेकंड का 6 वाला सेकंड? 7 वाला सेकंड, बरोबर. या एक्झाम्पल कडे बघा. ब्रोमीनचा जर तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहित नसतील तर तुम्ही नोमेनक्लेचर देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहित असणं गरजेचं आहे. ब्रोमीनचा आहे 35, आयोडीनचा आहे 53, 17 आणि ह्याचा 1 आहे. 53 वाला फर्स्ट प्रायोरिटी. 35 वाला का 17 वाला? 35 वाला. अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, यस कॉन्फिगरेशन. परत इथं पण आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन, अल्किल ग्रुप म्हणजे कार्बन. हे फर्स्ट कारण 53 आहे. 17 वाला सेकंड का 35 वाला सेकंड? 35 वाला सेकंड. याचा जर रूट तयार केलं तर क्लॉकवाइज डायरेक्शन, राईट साइड आर. बघा तुम्हाला आलेत का? नाही आलेत तर काय अडचण झाली काय नाही बघा, रिपीट बघा. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही माझ्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करू शकता कुठली अडचण असेल तर. माझा नंबर आहे 96 23 11 21 11, 96 23 11 21 11. लिहून घ्या एक्झाम्पल बोर्डावर.